नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला नाथ महाराजांची गोष्ट सांगणार आहे. नाथ महाराज हे पैठण गावचे राहणार. पैठण गावामध्ये ते वास्तव्यात होते. एकदा काय झालं, त्यांच्या घरी एक श्रीमंत सावकार आला आणि त्या सावकाराने त्यांना सांगितले की माझ्या मुलीचे लग्न आहे, पूर्ण गाव जेवण उद्या आहे आणि तुम्ही तयारी मी सगळी केलेली आहे, पण तुम्ही एकदा बघून जा. संध्याकाळी येऊन माझी एकदा तयारी बघा आणि काही कमी जास्त असेल तर मला सांगा, सुचवा. नाथ महाराज म्हणले ठीक आहे. मग संध्याकाळी नाथ महाराज बघायला गेले. सगळी तयारी जोरात चालू होती. सगळीकडे माणसे कामाला लागली होती. सगळी तयारी चालू होती. मंडप देणं चालू होतं. स्वयंपाकाची तयारी सगळी झालेली होती. अर्धा स्वयंपाक बनतही आला होता. वराड यायची वेळ येत होती. मग नाथ महाराजांनी स्वयंपाकाकडे नजर फिरवली आणि म्हटले की अरे अरे, असे शब्द त्यांच्या तोंडातून निघाले. मग त्या सावकाराला आश्चर्य वाटलं की आपण इतकी छान तयारी केली आहे आणि असं का म्हणतायत महाराज अरे रे म्हणून. मग ते म्हणे, महाराज काय झालं, काही चुकलं का, काही राहिलं आहे का, काही राहिलं असेल माझ्याकडून तर सांगा. मग नाथ महाराज म्हटले, हा स्वयंपाक सगळा वाया जाणार आहे. त्याला खूप आश्चर्य वाटलं की वाया जाणार आहे म्हणजे. नाथ महाराजाला म्हणे, म्हणजे काय होणार आहे, वाया का जाणार आहे स्वयंपाक, आता वराड यायची वेळ झाली, जेवायला बसणार सगळी लोक, वाया का जाणार आहे. तर नाथ महाराज म्हटले, काहीच म्हटले नाहीत, गुपचूप बसले, कळेल म्हटले तुला. ठीक आहे म्हटले. मग सगळं पाहणी झाली. नाथ महाराज आपल्या आपल्या घरी गेले. इकडे 2-3 तासांनी वराड आलं आणि वराड आल्यानंतर त्याचं जंगी स्वागत झालं. मग तितक्यात काय झालं, मुलीचा जो भाऊ होता तो मंडप निसटला होता एका ठिकाणी स्वयंपाकाच्या तिथे, म्हणून तो मंडप बांधायला भिंतीवरती चढला आणि खाली स्वयंपाक चालू होता. एवढं मोठं तेल भजे तळण्यासाठी कढईमध्ये ठेवलं होतं आणि तो भाऊ वर चढून तो मंडप बांधायचा प्रयत्न करत होता. ते प्रयत्न करायच्या नादात त्याचा हात निसटला आणि तो डायरेक्ट त्या उकळत्या तेलाच्या कढईत पडला. मग काय, जागेवरच मृत्यू झाला त्याचा. मग काय, सगळ्यांना कळालं, सगळी शोककळा पसरली. एवढ्या आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात पसरलं आणि सगळं वराड परत वापस गेलं आणि लग्न सगळं तिथेच थांबलं. मग काय, 8-10 दिवस लोटले आणि सावकार परत हळूहळू पूर्वपदावर येत होता. मग त्याच्या लक्षात आलं की अरे, नाथ महाराज आले होते आपल्याकडे, आपण त्यांना सगळ्या तयारी दाखवत होतो आणि तेव्हा ते म्हटले होते की हा स्वयंपाक वाया जाणार आहे. म्हणजे हे पुढे घडणारी घटना त्यांना माहीत होती. मग त्यांनी आपल्याला सांगितलं असतं तर आपण आपल्या मुलाला वाचू शकलो असतो. हे त्याच्या गोष्ट लक्षात आली. मग तो लगेच नाथ महाराजांकडे गेला. नाथ महाराजांना म्हटला, महाराज तुम्हाला माहीत होतं की मुलगा असा तेलात पडून मरणार आहे, हा स्वयंपाक वाया जाणार आहे, सगळं तुम्हाला माहीत होतं. नाथ महाराज म्हटले, हो माहीत होतं. नाथ महाराज म्हटले, हो मला माहीत होतं. मग ते म्हटलं, मला का नाही सांगितलं तुम्ही, मी माझ्या मुलाचा जीव वाचवला असता, माझ्या मुलीचं लग्न आनंदात पार पडलं असतं, तुम्ही हे मला सांगायला हवं होतं. मग नाथ महाराज म्हटले, अशी कोणती गोष्ट आपण टाळू शकत नसतो. देवाने जे आपल्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते घडणारच असतं. आपण त्याला टाळू नाही शकत, ते बदलू नाही शकत. तो म्हणे, नाही तुम्ही सांगायला पाहिजे होतं, माझ्या मुलाचा जीव वाचला असता, तुमची खूप मोठी चूक झाली. ते म्हणे, बरं ठीक आहे, आता मी पुढचं सांगतो ते तू टाळून दाखव. ठीक आहे म्हणे. ते म्हणे, आजच्या 8व्या दिवशी पैठण या गावातच तुला फाशी होणार आहे, ती तू टाळ. ठीक आहे म्हणला. मग तो घरी आला आणि त्याने घोडा घेतला स्वतःचा, खायला प्यायला बांधून घेतलं आणि म्हणलं आता पैठण गावापासून आपण खूप दूर निघून जायचं. पैठण गावात फाशी होणार आहे तर दूर गेल्यावरती कशी फाशी होईल आपल्याला. खूप लांब गेला घोड्यावरती. खूप दूर गेल्यानंतर तो थकला. मग एक बाग होती
झाडे वगैरे चांगली फुलं होते. तिथे उतरला. मग त्याच्याजवळ खायचं सामान होतं. ते खायचं सामान काढून जेवण वगैरे केलं. मग त्याला शांत झोप लागली. घोडा झाडाला बांधला आणि झोपून गेला. मग झोपेतून उठल्यानंतर तिथे एक सुंदर मोहिनी देवाने पाठवली. मग ती त्याचे पाय दाबत बसली. त्याने डोळे उघडताच ती मोहिनी त्याला दिसली. त्याला आश्चर्य वाटले, बाई कोण आहे आणि आपले पाय का दाबते? तिला म्हटला, कोण आहेस तू? ती म्हणली, माझं नाव मोहिनी आहे आणि मला तुम्ही खूप आवडला म्हणून मी तुमचे पाय दाबत बसले आणि माझी तुमच्यासोबत लग्न करायची इच्छा आहे. त्याला वाटलं, एवढी सुंदर बाई आणि आपल्याशी लग्न करायचं म्हणते. तो पूर्ण तिच्या मोहात अडकून गेला आणि ती म्हटली, माझ्यासोबत चला तुम्ही माझ्या गावी आणि मग तिथं आपण दोघं लग्न करू. ठीक आहे म्हटला. तो सगळं विसरून गेला तिच्या मोहामध्ये आणि तिला घोड्यावर घेऊन तो तिच्या गावाकडे निघाला. खूप दूर वरती गेल्यानंतर गावामध्ये उतरले दोघंजणं. मग दोघंजणं गावात उतरल्यानंतर ती म्हटली, मला खूप भूक लागली आहे, तुम्ही काहीतरी मला खायला आणा. याच्याजवळचं खायचं संपलेलं होतं. म्हणे, ठीक आहे आणतो म्हणे, काहीतरी बघतो, पण पैसे नाही आहेत माझ्याकडे. ती म्हणे, नसू द्या, तुम्ही काही काळजी करू नका. तिने काय केलं, हातातली बांगडी होती तिच्या सोन्याची, ती बांगडी काढली आणि त्याच्या हातात ठेवली आणि म्हणे, ही बांगडी सोनाराकडे न्या, त्याचे काय येतील ते पैसे घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्या दोघांसाठी काहीतरी खायला आणा. मी इथे थांबते घोड्याजवळ. ठीक आहे म्हणे. ती घोड्याजवळ थांबली आणि तो तिची सोन्याची बांगडी घेऊन सोनाराकडे गेला. सोनाराकडे गेल्यानंतर ती बांगडी वजन केली आणि ते सोनार म्हटला, 2 मिनिटे बसा, मी तुम्हाला पैसे देतो. तो बसला सावकार तिथे. तितक्यामध्ये एक 5-10 मिनिटामध्ये तिथे पोलीस आले आणि पोलिसांनी त्याला हातकडी घातली. ते म्हणे, काय झालं? मी काहीच केलं नाही, मला काय गुन्हा नाही, तुम्ही का हातकडी घालताय मला? ते म्हणे की या गावामध्ये एका बाईची पाटली चोरीला गेली, बांगडी हातातली, आणि ती त्याच वजनाची होती आणि तीच बांगडी होती जी की तू आत्ता इथे मोडायला आणलेली आहेस. तू चोर आहेस म्हणून तुला आम्ही पकडून नेत आहोत. या दुकानदाराने आम्हाला लगेच कळवलं आणि आम्ही तुला पकडायला आलोय. मग तो म्हणे, नाही, मी चोरी केलेली नाही, ही बांगडी तर माझ्या बायकोची आहे. कुठे आहे तुझी बायको? म्हणे, घोड्याजवळ थांबली, चला मी तुम्हाला दाखवतो. मग तो पोलिसांना घेऊन त्या झाडाखाली येतो जिथे घोडा बांधलेला असतो. तो घोडा फक्त असतो, ती बाई नसते तिथे. सगळीकडे शोधतात, ती बाई कुठेच नसते. अरे म्हणे, तू खोटं पण बोलतो म्हणे की इथे बाई पण नाही, काही नाही, तिची बांगडी आणली म्हणायला लागला तू. चल म्हणे, तुला आम्ही जेलमध्ये टाकतो. त्याला नेऊन जेलमध्ये टाकतात आणि जेलमध्ये टाकल्यानंतर मग त्याला सगळं आठवतं की अरे हे गाव कोणतं आहे, आपण कुठे आहोत, काय नाही. मग त्यांनी काय करतो, पोलिसांना विचारतो, हे गाव कुठलं आहे? ते म्हणे, पैठण. मग त्याच्या सगळं लक्षात येतं चक्र पहिलं की नाथ महाराज म्हटले होते ते बरोबर आहे. तितक्यात मोठा पोलीस येऊन त्याला सांगतो की तुला उद्या सकाळी फाशीची शिक्षा होणार आहे. मग त्याला सगळं पूर्ण आठवतं की नाथ महाराजांनी सांगितलं ते बरोबर घडलेलं आहे. मग त्यांनी तो काय म्हणतो, मला एकदा नाथ महाराजांचं दर्शन घेऊ द्या, शेवटची इच्छा म्हणून, आणि नंतर तुम्ही फासावर चढवा. ठीक आहे म्हणे. मग तो नाथ महाराजांकडे जातो, त्यांचं दर्शन घेतो आणि त्यांना म्हणतो की खरे होणारी गोष्ट आपण नाही टाळू शकत, मला माफ करा. म्हणून परत तो जेलमध्ये येतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला फाशी होते. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या नशिबात लिहिलेली गोष्ट आपण टाळू शकत नाही. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि लाईक करा.